देशातील शिक्षण क्षेत्रात नवी दिशा देणारे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आणि माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांना आज अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. बाळासाहेबांचे त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. आम्हाला आठवतंय की मुंबईमध्ये एक मेडिकल कॉलेज जेव्हा सुरू झालं त्यावेळेस मेडिकल कॉलेजला एक हॉस्पिटल पाहिजे अटॅच. बाळासाहेबांनी तात्काळ हे कॉलेज माझं आहे, आपलं आहे, आपल्या परिवारातलं आहे आणि त्या भावनाने त्याला तात्काळ मंजुरी दिली. अशा अनेक घटना आहेत. सर्वांशी त्यांचे चांगले संबंध सलोख्याचे होते. एक अजातशत्रू म्हणून त्यांनी या महाराष्ट्रात देशात काम केलं. मला देखील त्यांच्या डी.वाय. पाटील कॉलेजमधून डॉक्टरेट देण्याचं काम त्यांनी केलं हे मी कदापि विसरू शकत नाही. आमचा खासदार श्रीकांत शिंदे डॉक्टर झाला डी.वाय. पाटील हे देखील मला विसरता येणार. आणि म्हणून एक शिक्षण महर्षी आपल्या नाहीत, खऱ्या अर्थाने एक अजातशत्रू लोकनेता हरपलेला आहे. आणि ज्ञानाचा महासागर हरपला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सहकार, शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्रातलं एक दुर्मिळ नेतृत्व हरपलं आहे. आणि म्हणून मी त्यांना त्यांच्या अनेक आठवणी सोबत आहेत. चर्चा करताना देखील त्यांची मुलं, त्यांचा परिवार याच्याशी चर्चा करता अनेक ज्या काही आठवणी, भावना त्या ठिकाणी व्यक्त झाल्या. आणि म्हणून सर्वांना, सर्वसामान्य माणसाला मदत करणारा हा असा मोठा नेता, त्याची प्रचिती जी आहे आज आपण त्यांच्या कामाची आणि कर्तृत्वाची आणि प्रेमाची पोचपावती कालपासून हे अंतिम दर्शनासाठी येणाऱ्या लाखो लोकांच्या उपस्थितीवरून आपण पाहतोय. आणि म्हणून अशी माणसं दुर्मिळ असतात. आपली न भरून येणारी पोकळी त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली आहे. त्यांचं नेहमी एक वाक्य मला आठवतं, स्वप्न पाहताना मोठी स्वप्न पहा, परंतु ते स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर सर्वसामान्य लोकांच्या जनतेसाठी, फायद्यासाठी. हे वाक्य त्यांचं फार बरंच काही बोलून जातं. आणि म्हणून अशी माणसं फार कमी जन्माला येतात. आणि अशा डी.वाय. पाटील यांचा दुःखद निधन झालंय. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने